नागपुरातून एक मोठी फसवणुकीची घटना समोर आली आहे। भाड्याने घेतलेल्या तब्बल 345 सेंटरिंग प्लेट्स परत न करता त्याची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे आरोपी अनेक दिवस नाव बदलून पोलिसांना चकवा देत होता। मात्र यशोधरानगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली असून संपूर्ण मालही जप्त करण्यात आला आहे। नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंटरिंग प्लेट्सच्या फसवणुकीचा मोठा गुन्हा उघड झाला आहे। फिर्यादी लक्ष्मी रमेश बुर्डे या सेंटरिंग प्लेट्स भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात। आरोपी शकीब आरिफ अगवानी याने यांच्याकडून 345 सेंटरिंग प्लेट्स भाड्याने घेतल्यात। मात्र वापर झाल्यानंतर प्लेट्स परत न करता त्यांची परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे। फिर्यादीने याबाबत यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तपासादरम्यान आरोपी फरार असल्याचे समोर आलेत। एवढेच नव्हे तर तो नाव बदलून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यशोधरानगर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शोध मोहीम राबवत आरोपीला अटक केली आहे। तपासात आरोपीने विकलेल्या 345 सेंटरिंग प्लेट्स कुही परिसर आणि वाठोडा परिसरातून जप्त करण्यात आल्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तेलरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लक्ष्मण पलवर आणि राहुल बोंद्रे यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली आहे। सध्या आरोपी MCR असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तेलरांदे, पोलीस ठाणे यशोधरानगर, नागपूर शहर, अपराध क्रमांक 250/26 कलम 316, 318, 3/5 BNS मध्ये फिर्यादी नाव सौ लक्ष्मी रमेश बुर्डे, वय 35 वर्ष, राहणार गल्ली नंबर 4, विनोबा नगर, नागपूर, यांच्याकडे सेंटरिंग प्लेटा ह्या किरायाने देत असतात, असा त्यांचा व्यवसाय आहे। तर यांच्याकडून आरोपी शकीब आरिफ अगबानी, वय 29 वर्ष, राहणार बेलेनगर, पोलीस ठाणे कळमना, यांनी काही दिवसापूर्वी 345 सेंटरिंग प्लेटा किरायाने देतो म्हणून घेऊन गेला होता आणि त्यांनी पैसे न देता किंवा प्लेटासुद्धा काही महिने वापर करून प्लेट न देता ते प्लेटा परस्पर त्यांनी घेऊन गेला आणि त्या दरम्यान फिर्यादी यांना प्लेटा परत न मिळाल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला। त्या दरम्यान आम्ही आरोपीचा शोध घेऊन, आरोपी फरार होता आणि अस्तित्व लपून फिरत होता, त्याचा आम्ही शोध घेऊन त्याला अटक केली आणि गुन्ह्याचा सखोल तपास करून फिर्यादीच्या ज्या 345 प्लेटा होत्या त्या आम्ही आरोपीकडून हस्तगत केल्या। आरोपीने ज्याला विकल्या तुमसरच्या पलीकडे आणि इकडे वानाडोंगरी परिसरात त्यांनी विकल्या होत्या त्या आम्ही जप्त केल्या आरोपीचा पिशार घेऊन। आता आरोपी MCR आहे आणि आम्हाला मदत करणारे पोलीस अंमलदार लक्ष्मण पडवळ आणि राहुल बोंद्रे यांनी मला मदत केली आणि त्या अनुषंगाने आम्ही ते तराफी किंवा सेंटरिंग प्लेटा आम्ही जप्त केल्या। पुढील तपास सुरू आहे। आरोपीवर काही अगोदरचे गुन्हे आहेत का? नाही, माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल नाही आहे। भाड्याने घेतलेला माल परस्पर विकण्याचा प्रयत्न अखेर पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे। फरार राहून नाव बदलून राहणाऱ्या आरोपीला अटक करत पोलिसांनी 345 सेंटरिंग प्लेट्स जप्त केल्या आहेत। या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।